आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी जवळच असणाऱ्या शिरसाटवाडी गावामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणी संदर्भात नवनाथाबा 2 दिवसापूर्वी आम्ही 4-5 जणांनी गेवराई तालुक्यामधल्या शिंगरवाडी गावामध्ये एकमेकाशी गप्पा मारत असताना ठरवलं की आपण जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात 100 सभा घ्यायच्या आणि त्या सभा तालुक्याला नाही घ्यायच्या, जिल्ह्याला नाही घ्यायच्या, तर त्या सभा ओबीसींच्या, 18 पगड जातींच्या, बलुत्यांच्या, आलुत्यांच्या, भटक्या विमुक्त जाती जमातींच्या, माझ्या दीनदलित बांधवांच्या, जो समाज शोषित आहे, जो समाज पीडित आहे, जो समाज गावगाड्याला डोंगराच्या कुशीला राहतो, ज्यांच्यासाठी जातनिहाय जनगणनेची आपण मागणी करतो, त्या माणसांच्या छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण 100 सभा घ्यायच्या. हे आम्ही 4-5 जणांनी बसल्या बसल्या ठरवलं सानप साहेब. लगेच मग आमच्या सगळ्या मंडळींनी ठरवलं 2च दिवसामध्ये आपण पहिली सभा घ्यायची. माझे पत्रकार बांधव इथं उपस्थित आहेत, मला त्यांना सांगायचं आहे 2 दिवसाच्या तयारीमध्ये आम्ही आज या गावामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीला प्रतिसाद देऊन इथल्या मंडळींनी, इथल्या संयोजकांनी ही जी तयारी केली, पाथर्डीमधून रॅलीनं तुम्ही आम्हाला इथं वाजत गाजत घेऊन आलात, आमचा सत्कार केलात, त्याबद्दल प्रथमतः या सर्व संयोजकांचं, आयोजकांचं मी आभार व्यक्त करेन. त्यामध्ये आमचे अनंतराजे कराड असतील, गोरख शिरसाट असतील, मेजर पवन सानप, सुधीर महाजन, जनार्दन शिरसाट, बबलू शिरसाट, प्रवीण शिरसाट, संतोष शिरसाट मेजर, संजय शिरसाट सरपंच, महेंद्र शिरसाटवाडीचं आहे त्यामुळे शिरसाटांची संख्या जास्त आहे, पण मी सर्वांचा आभार व्यक्त करेन. आता विचारमंचावर बसलेली सगळी मंडळी, आम्ही रोजच या रणांगणामध्ये उतरलेलो आहोत. बटोळे बाबा बरोबर आहे का? पोकळे साहेब, इकडे अनुजय, इकडे आमचे सगळी मंडळी आहेत. खरं तर आताच आपल्या या कार्यक्रमाला सपोर्ट केलेले आरपीआयचे मित्र आमचे, तुमचं नाव विसरून चालणार नाही आम्हाला, कारण बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत. समजलं नाही आम्हाला समजलं नाही, भारतीय समाज व्यवस्थेला समजलं नाही. समजलं कुणाला माहितीये का? तमिळनाडू मधल्या जनतेला समजलं. अरे विजय थलपतीला, एका अभिनेत्याला तिथला मुख्यमंत्री केलं. त्या विजय थलपतींनी एका ड्रायव्हरला तिकीट दिलं. अरे जनतेने ड्रायव्हरला आमदार बनवलं. ड्रायव्हरला ही कशाची ताकद आहे? संविधानाची ताकद आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ताकद आहे. मी बोलेन ते फक्त जातनिहाय जनगणने संदर्भात बोलेन. मी जे बोलेन ते स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे काय बोलतोय नीट ध्यान देऊन ऐकायचं. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 6 मे 2010 रोजी भारताच्या संसदेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून भाषण केलेलं होतं. कुणी केलं होतं? गोपीनाथराव मुंडे, भाजपचा देशाचा नेता. इथं तरुण मंडळी आहेत, सगळ्यांना माझं सांगणं आहे, युट्यूबला टाका, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, शोषिताला, वंचिताला, पीडिताला, ओबीसीला, भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून संसदेत भाजपचा शीर्षस्थ नेता संसदेमध्ये मागणी करत होता. ते भाषण तुम्ही ऐका, आम्हाला भाषण करायची वेळच येणार नाही. कधी भाषण केलं होतं? 6 मे 2010 रोजी संसदेला घेराव घातला होता, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून.
त्या घेरावामध्ये खासदार समीर भुजबळ असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील, स्वर्गीय रामविलास पासवान असतील, लालू प्रसाद यादव असतील, देशभरामधले ओबीसीचे नेते, दीनदलितांचे नेते. अरे ही मागणी आजची नाहीये, ही मागणी आजची नाहीये. महेश भाऊ, ही मागणी 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते, हु वेअर शूद्राज, या पुस्तकामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुस्तकामध्ये मागणी केलेली होती, लिहिलेलं होतं. लिहून थांबले का ते? नाही. 1951 साली पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर मागणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अरे 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुमची जातनिहाय जनगणना केली, एकदा दोनदा नाही केली. 1871 साली केली, 1881 साली केली, 1891 साली केली, 1901 साली केली, 1911 साली केली, 1921 साली केली, 1931 साली केली. तिथून पुढे मात्र तुमची आमची जातनिहाय जनगणना झाली नाही. गोपीनाथराव मुंडेंनी खंत व्यक्त केली त्या भाषणामध्ये. अरे इथं जनावरं मोजली जातात, तिथं पक्षी मोजले जातात, इथं वाघ मोजले जातात, हरणं मोजली जातात, पक्षी मोजले जातात, डुकरं मोजली जातात, गाढवं मोजली जातात. काढा कधीतरी पशुसंवर्धन खात्याचा रिपोर्ट काढा. पण या देशामध्ये ओबीसी किती राहतात हे का सांगतोय मी तुम्हाला? हे सगळं विस्तृतपणे उलगडून सांगणार आहे. तुम्ही ग्रामीण भागातले माणसं आहात याची मला जाणीव आहे. इथं माझ्या माता भगिनी बसलेत याचीही मला जाणीव आहे. गावगाड्यातली शारीरिक श्रमाचं काम करणारी, काबाड कष्टाचं काम करणारी, ऊसतोड मजुरीचं काम करणारी माणसं सुद्धा इथं उपस्थित आहेत याचीही मला जाणीव आहे. पण शिरसाटवाडी मधल्या अनेक पोरं यूपीएससीची परीक्षा पास होतात, एमपीएससीची परीक्षा पास होतात, पोलीसमध्ये भरती होतात, मिलिटरीमध्ये भरती होतात. आता तर या कार्यक्रमामध्ये यूपीएससी परीक्षा पास झालेला घिसाडी समाजामधला यूपीएससीची परीक्षा आयएफएस परीक्षा पास होणारा अधिकारी अक्षय हरिभाऊ पवार कुठे आहेत? आता आहेत का? इथं गेलेत का? त्यांचं खरोखर स्वागत केलं पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मुंडे साहेब सांगायचे आपल्यातली पोरं कलेक्टर झाली पाहिजेत. अरे घिसाडी समाजातला पोरगा यूपीएससीची परीक्षा, कलेक्टरच्या बरोबरीची परीक्षा पास होतो. आपल्या गावाचा हा अभिमान असला पाहिजे. तुम्ही त्याचा सत्कार केलात, मी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करेन. या गोष्टी मी तुमच्या समोर का म्हणतोय? जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय जनगणना का झाली पाहिजे? जातनिहाय जनगणना. कराड साहेब, आता बजेट झालं कालच्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राचं. तर सुशिक्षित मंडळी बजेट झालं, बजेटचं अधिवेशन झालं. या महाराष्ट्राचं 7 लाख करोड रुपयाचं बजेट आहे. किती? आता किती शून्य काय माहित बाबा. 7 लाख करोड रुपये. जाऊ द्या, त्या आकडा जाऊ द्या, शून्य जाऊ द्या, 100 रुपये धरा की 100%. त्या 100%पैकी ओबीसींची संख्या किती असेल महाराष्ट्रात? साहेब किती टक्के असेल? अरे कोण म्हणतंय 52%, कोण म्हणतंय 54%, कोण म्हणतंय 60%. नवनाथाबा मी तर म्हणतोय 65%. अरे आमची लोकसंख्या कमी होते काय? वाढणार, उलट तुमच्यापेक्षा जास्त गतीनं वाढणार. धरू आपण 55% धरू. मग 100 रुपयापैकी 100%पैकी त्या 55% लोकांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी, त्यांच्या महामंडळांसाठी, त्यांच्या लेकरा बाळांच्या शिष्यवृत्त्यांसाठी,
ते ज्या गाव कुसामध्ये ज्या गावच्या वाडी वस्तीवरती राहतात त्यांच्या योजनांसाठी त्या 100%पैकी किती टक्के पैसे यायला पाहिजेत? किती टक्के? अरे 55 सोडा, 25%, 25% सोडा, 10%. अरे 10% सोडा बटळे मामा, 5%. अरे 5% सोडा, 2%. 2% पण सोडा, 1%. 0.6%. 7 लाख करोड पैकी म्हणजे 100%पैकी ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी 0.6% बजेट आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब, ओबीसी जर तुमचा डीएनए असेल तर आम्हाला सवतीच्या लेकराची वागणूक का देताय? देतात की नाही? स्वर्गीय गोपीनाथराव कामगार कल्याण मंडळाला किती निधी दिलाय ऐकलंय? कधी कोणी माहिती काढली? अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला किती पैसे दिलेत कधी माहिती काढली तुम्ही? वसंतराव नाईक महामंडळाला किती पैसे मिळालेत कधी माहिती काढली? महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळाला किती पैसे मिळालेत कधी माहिती काढली? नाही. तुम्ही ऊसच तोडला पाहिजे, तुम्ही काबाड कष्टाचंच काम केलं पाहिजे. तुमचा एखादा नेता पुढे आला तर त्याला बदनाम केलं जाईल. तुमचा एखादा नेता हक्क अधिकारावर बोलायला लागला तर त्याला बदनाम केलं जाईल. बाबांनो, 100%पैकी अर्धा टक्का सुद्धा तुम्हाला दिलं जात नाही. तुमची लोकसंख्या किती? 50, 55, 60%. जातनिहाय जनगणना यासाठी झाली पाहिजे. तुमचे हक्क अधिकार तुम्हाला मिळतील. आम्ही महाराष्ट्रात किती राहतो आहोत? आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किती राहतो आहोत? आम्ही महाराष्ट्रामध्ये किती राहतो आहोत? आम्ही बीड जिल्ह्यामध्ये किती राहतो आहोत? ही जर माहिती तुम्हाला कळली आणि ओबीसी जर जागा झाला, एक झाला, तर आमदार यांचेच होतील की, खासदार यांचेच होतील की. आता तुमच्या नगरीमधला एक नेता स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेब, ध्यान देऊन ऐका, मी माझं पदरचं काही बोलत नाही. हे जे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला आम्हाला मिळालंय ना, हा मंडल आयोग तुम्हाला आम्हाला जो मिळालाय ना, तुम्हाला जो हा मंडल आयोग तुम्हाला आम्हाला मिळालाय, 1981-82 साली या महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता तुमच्या या भागातला होता. त्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? कोण? बबनरावजी ढाकणे. 81-82 ला बॅरिस्टर यार अंतुले माहिती आहेत का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्यावेळी विरोधी पक्षनेते कोण होते? तर बबनरावजी ढाकणे होते. या बबनराव ढाकणेंनी आता जे तुम्हाला आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळतंय ना, तुम्हाला आम्हाला NT-चं आरक्षण मिळतंय ना, हा मंडल आयोग लागू व्हावा म्हणून 25 जुलै 1983 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, आताचे ते अध्यक्ष वगैरे असतात की नाही, अध्यक्षांच्या समोर जो राजदंड असतो, अरे माणूस केवढा होता? हा एवढा एवढा असा एवढा होता माणूस. त्या टणकन उडी मारून विरोधी पक्षनेता महाराष्ट्राचा त्या हौद्यामध्ये गेला आणि त्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या समोरचा राजदंड हातामध्ये घेतला. आणि राजदंड पळवणारा माणूस कोण होता? तर तो स्वर्गीय बबनरावजी ढाकणे होते. कधी? 25 जुलै 1983 ला. मंडल आयोग लागू कधी झाला? 1992 ला. अंमलबजावणी कधी झाली? 1994 ला. बाबांनो, मी पदरचं काही सांगत नाही. खूप अवघड आहे हे. कुणाला कळेल? जो मिलिटरीची तयारी करतोय त्या पोराला कळेल. हे कुणाला कळेल? डीएड टीईटीची परीक्षा पास झालाय पण घरात बसलेल्या पोराला कळेल. हे कुणाला कळेल? ज्याचे आईबाप ऊसतोडीचं काम करतायत पण पोरगा MPSCची तयारी करतोय त्या पोराला कळेल. हे कुणाला कळेल? तर MSEB मध्ये नोकरी लागतोय त्या पोराला कळेल. हे कुणाला कळेल? तर मी एक व्यवसाय सुरू करतोय, मला कुठली बँक लोन देत नाही, कर्ज देत नाही, प्रोजेक्ट देत नाही, मला कुणाचं अनुदान मिळत नाही, त्या पोराला कळेल. आम्ही गावगाड्यात आलो याची आम्हाला जाणीव आहे, याचा आम्हाला भान आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत. ओबीसींना
मान सन्मानानं इज्जतीने जगता आलं पाहिजे. म्हणून आम्ही आज इथं पहिल्या सभेचा नारळ आज या भैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ओबीसी बांधवासमोर फोडलेला आहे. 100 सभा घ्यायच्या आहेत. 30 मेच्या अगोदर 100 सभा झालेल्या असतील. शिरसाट साहेब, आगाव साहेब, बारगजे साहेब, नवनाथ आबा, चौधरी साहेब, तुम्हाला आम्हाला 100 सभा घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला सांगू का, आज रोजी 50 सभा तयार झालेल्या आहेत. तुम्ही नारळ फोडलाय आणि तुम्ही नारळ फोडलाय ही ठिणगी नाही, चिनगारी आहे, चिनगारी. हे बघा विदर्भातले नाव आलेत बघा आज. आता मी देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खंडाळा, चिरवणा, परत बिबी, सावरखेड, परत गोधनखेड, ही विदर्भातली नाव आहेत. काही लोक म्हणतात बीड जिल्ह्यात सभा होती. अरे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात सभा आहे. सगळ्या लोकांना कळलंय. पण ओबीसीच्या प्रश्नावर कुठलाही नेता बोलायला तयार नाही आणि ओबीसींचाही नेता बोलायला तयार नाही. विरोधी पक्ष नेता बोलायला तयार नाही. सत्तेतला कुठला नेता बोलायला तयार नाही. बाबांनो, काल परवा त्या विजय थलपतीचं परत सांगतो, विजय थलपती मुख्यमंत्री झाला. काही जणांनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली की महाराष्ट्राचा थलपती कोण होणार. ऐका बरं का, महाराष्ट्राचा थलपती कोण होणार. मला तर लयच टेन्शन आलं. सोशल मीडियावर लोक एवढं लिहायला लागली. पहिल्यांदा बघितलं रोहित पवार होणार महाराष्ट्राचा थलपती, बघा बरं का. दुसरं नाव बघितलं अंतरवलीचा मनोज दादा होणार. तिसरं नाव बघितलं आदित्य ठाकरे होणार. चौथं नाव कोणाची बी नावं यायला लागली. अरे ह्यांची अवकात काय. मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला आला, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येऊन तुम्हाला थलपती व्हायचंय का. विजय थलपतीनं फुले शाहू आंबेडकर समतेचं तत्व, गावगाड्यातल्या दीनदलिताचं, ओबीसीचं, गोरगरिबाचं, कष्टकऱ्याचं दुखणं जाणून घेतलं अगोदर. एक अभिनेता मुख्यमंत्री होतो का भाजप नव्हता त्यांच्या समोर. तमिळनाडूमधल्या जनतेसमोर भाजप नव्हता का. अरे आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लढणारा एक, सारखं सारखंच मी नाव घेतोय गोपीनाथराव मुंडेंचं. कोण होता गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस. काय रसायन होतं. भगवान गडावरती ऊसतोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवावा, त्याच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करावी. आणि दुसऱ्या बाजूला एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या पोरांच्या मनामध्ये तुला कलेक्टर व्हायचंय हा संदेश द्यावा. का सांगतोय मी गोपीनाथराव मुंडे. मी तुमच्या शिरसटवाडीत आलोय म्हणून मुंडे साहेबांवर बोलत नाही. मी भगवानगडाच्या परिसरामध्ये बोलतोय म्हणून गोपीनाथराव मुंडेवरती बोलत नाही. मी बारामतीमध्ये गेलो तरी गोपीनाथराव मुंडेवरती बोलतोच. मी माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये गेलो तर मी मुंडे साहेबांवर बोलतोच. त्यामुळं ज्या माणसांनी ऊर्जा दिली, ओबीसी मध्ये संघर्ष करणारे कोण आहेत याची आम्हाला चांगली जाणीव आहे. गावगाड्यातल्या छोट्या 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 घटकांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारी माणसं कोण आहेत त्याची आम्हाला जाणीव आहे. नवनाथ आबा जबाबदारीने बोलतोय. का निवडलं शिरसाटवाडी. लढणारी माणसं लगेच लक्षात येतात ना. घाबरायचं काहीही कारण नाही. ओबीसी ज्या दिवशी जागा होईल ना, ओबीसी ज्या दिवशी जागा होईल, असू दे असू दे चालत असतंय. थोडासा तडका. काय तडक्याशिवाय तर काय गंमत आहे का. तडका पाहिजे, फोडणी पाहिजे, असा झणझणीत. बर 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 झालं झालं बरोबर. हा तर बाबांनो, मला तुम्हाला ह्या गोष्टी का म्हणतोय मी तुमच्या समोर, की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर या बहुसंख्य लोकांना तुम्हाला एकत्र करावं लागेल. ओबीसींना एकत्रित करावं लागेल. जातनिहाय आमची जनगणना झाली पाहिजे. आमची संख्या किती आहे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला आमचं बजेट मिळालं पाहिजे. आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळाले पाहिजेत. आम्ही गेल्या 2 वर्षापासून ओरडतोय. अंतरवली सराटीच्या बाजूला आम्ही वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं.
वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं, महाराष्ट्रामधल्या ओबीसीना एक संदेश द्यायचा प्रयत्न केला. आम्ही लढतोय, आम्ही ओबीसीना सांगतोय तुमचं आरक्षण गेलंय. कालच्या निवडणुका झाल्या ना, कालच्या निवडणुका झाल्या. काही मोजकी उदाहरणं सांगेन मी तुमच्या समोर. आता ओबीसीच्या रकान्यामध्ये ओबीसीचा महापौर होणार नाही. आता ओबीसीच्या आरक्षणावरती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार नाही. पहिलं ओबीसीची जागा सुटली. आता काय गाव आहेत आपली. आता हे कराड साहेब आहेत. कराड साहेब कुठे आहेत? सरकारी नोकरीत आहे ना. तुम्ही नोकरी करा, पण आमच्या ताई जर असतील ना, त्या ताईंना उभं करा. आता तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही, पण मी सांगतोय त्या सगळ्या लोकांना. काय झालं माहितीये का विषय? आमच्या भागातल्या काही निवडणुका झाल्या. तुम्हाला समजावं म्हणून काही ठळक उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. आरक्षण गेलंय, आरक्षण गेलंय, ओबीसीनं जागा व्हा, आरक्षण गेलंय, तुमचं आरक्षण गेलंय. आम्ही एवढं ओरडतोय, आम्ही एवढं ओरडतोय ना. नेते ऐकायला तयार नाहीत, पुढारी ऐकायला तयार नाहीत, विरोधी पक्षनेते ऐकायला तयार नाहीत, मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत, पक्षाचे नेते ऐकायला तयार नाहीत. ह्यांचं कशात काहीतरी घडलं की बघा, एका बाजूला कोण बोलतो, काहीतरी ओबीसीच्या प्रश्नावर एकही माणूस बोलत नाही. एका बाजूला तो विकास लवांडे नावाचा माणूस, तो काहीतरी बोलतो, आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून संदेश भंडारे नावाचा माणूस त्याच्यावर शाई ओततो. बरोबर आहे का चुकीचं आहे? एक जण म्हणतो की वारकरी पंथामध्ये घुसखोर आलेत, आणि दुसरा म्हणतो की आमच्या गुरुवर बोलला तर तुझ्यावर शाई ओततो. दोघं कोण आहेत? अरे तुम्ही कधीतरी बलुत्यावर बोला, तुम्ही कधीतरी आलुत्यावर बोला, तुम्ही कधीतरी स्कॉलरशिपवर बोला, तुम्ही कधीतरी कामगाराच्या प्रश्नावर बोला, तुम्ही कधीतरी संविधानावर बोला, तुम्ही कधीतरी भ्रष्टाचारावर बोला. लवांडे शरद पवारचा प्रवक्ता तो म्हणतो की वारकरी पंथात घुसखोर आलेत, आणि दुसरा संदेश भंडारे जो म्हणतो मी हिंदुत्ववादी, तो म्हणतो तुझ्यावर शाई ओततो. संग्राम भंडारे. अरे तुम्ही काय आम्हाला येडबिड समजताय का काय? काही जण म्हणले हाके सर तुम्ही त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, तुमची बाईट आली पाहिजे. आता पत्रकार बांधव बी हुशार, तुम्ही बोला की. अरे म्हणलं आम्हाला कळत नाही वे, तुम्ही आमच्या प्रश्नावर कधी बोलणार आहात? तुम्ही आमच्या मतावर निवडून गेला ना, काही पडलेलं नाही, यांना देणं घेणं नाही तुमचं आमचं काही. आपला एक माणूस होता गेला. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर त्यावेळी नसते, महात्मा ज्योतिराव फुले जर त्यावेळी नसते, तर तुमचं आमचं काय झालं असतं? आज ही पहिली सभा आहे, याला एक ऐतिहासिक किनार आहे. 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंना मुंबईमध्ये मांडवी कोळीवाडा येथे महात्मा ही पदवी दिली गेली होती. कुठली पदवी दिली होती? महात्मा. आगरी, कोळी, भंडारी, तेली, तांबोळी. अरे समतेसाठी भांडतोय, महिलांच्या शिक्षणासाठी भांडतोय, गोरगरिबांसाठी भांडतोय, दीनदलितांसाठी भांडतोय. प्रत्येक माणसाच्या प्रश्नावरती एक महात्मा सामाजिक काम करतोय. त्याला आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे, त्याचा आपल्याला सन्मान करायचा आहे. आजचाच दिवस 11 मे 1888 रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी दिली गेली. आपल्या तुम्हा सगळ्या लोकांना मगाशी मी तुम्हाला सांगत होतो ते संदेश भंडारे विकास लवांडे, वारकरी संप्रदाय काय कळतो या दोघांना? ह्या दोघांना पण एकदा आपल्या मराठवाड्यामधल्या नारळी सप्ताहांना घेऊन आलं पाहिजे. खरं तर काय वारकरी संप्रदाय असतो आणि कशा पद्धतीनं हजारो लाखो लोक एकत्र येतात, ह्यांना काय माहिती दोघांना? काय अध्यात्माच्या ठिकाणी अध्यात्म असतं, धर्माच्या ठिकाणी धर्म असतो, चळवळीच्या ठिकाणी चळवळ असते, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असतं. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. आज शिरसाटवाडीमध्ये पहिल्या सभेचा नारळ फुटलाय. ही ठिणगी नाही, ही चिनगारी आहे. जबाबदारीने बोलतोय. आजारी असताना सुद्धा नवनाथ आम्हाला म्हणलं एवढा मी आजारी आहे, पण नाही आपल्याला जायचंच आहे. पुढच्या 100 सभा
ह्या वाड्या वस्त्यावर होतील, तांड्यावर होतील, बंजारा समाजाच्या तांड्यावर होतील, धनगर समाजांच्या वाड्यावर होतील. गाव गड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी बेलदार डोंबारी कुडमुड्या जोशी मेडंग्या जोशी नागपंथी दगडी गोसावी हर एक माणसाच्या वाड्यावर वस्त्यावर तांड्यावर या सभा होतील. नवनाथ आबा मगाशी भाषणात काय बोलला तुम्ही? आम्हाला ट्रोल केलं जातंय, आम्हाला ट्रोल केलं जातंय. लहानपणी आमची आई एकदा मला सांगायची, लहानपणी आजी आई घरात सांगायची, कुणीतरी शिव्या दिल्या भांडू नको बाबा. अगो मला त्यानं शिव्या दिल्या, अरे भांडू नको, अंगाला भूक पडते ती. काय तिनं पगार लहानपणी आम्हाला सांगितलंय, अरे शिवी दिली म्हणून काय अंगाला भूक पडते ती? नाही, आपण ओबीसी चळवळ उभी करतोय. अरे आम्ही काय म्हणतोय तर आमच्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत, आमचं आरक्षण टिकलं पाहिजे, आम्हाला बजेट मिळालं पाहिजे, आम्हाला मान सन्मानानं जगता आलं पाहिजे. हा काय म्हणतोय? बघून घेन. हा काय म्हणतोय? गॉगलवाला. अरे गॉगलवाला तुझ्यावर कधीतरी बोलला तर तू त्याच्यावर बोल ना. अरे तुझं नाव तर कधी घेतलं का त्याने? ताईने घेतलं कधी नाव? भुजबळ साहेबांनी कधी नाव घेतलं? बरं आता मी इथं भाषण करतोय, आम्ही कधी नाव घेतलं त्याचं? काय संबंध? आणि तो हायकोन चौथी नापास आणि हे थलपती होणार. अरे थलपट्या, काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? सोम्या गोम्याची सत्ता गेला की ढवळ्या पोळ्याची सत्ता येते. उद्या मनसेची सत्ता येते असं वाटलं ना, उद्या बाळासाहेबांची सत्ता येते असं वाटलं ना, तर ही सगळी मंडळी आहेत ना, रांग लावून त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील. उद्या बसपाची सत्ता येते वाटलं, उद्या एमआयएमची सत्ता जरी वाटलं ना, ह्याची कारखानदार मंडळी आहेत ना महाराष्ट्रामधली. महाराष्ट्र हा इथल्या कारखानदारांचा महाराष्ट्र झालाय. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिला नाही. तीच माणसं रिपीट अगेन अँड अगेन माणसं निवडून जातात आणि तुम्हा माणसांना, तुमच्या आमच्यातला एखादा नेतृत्व, तुमच्या आमच्यामधला एखादा बोलणारा माणूस, तुमच्या आमच्यामधला एखादा हक्क अधिकार गाजवणारा माणूस, त्या माणसाला बदनाम करण्याची मोहीम या महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करेन. आमची जात निहाय जनगणना झाली पाहिजे, आम्हाला मोजलं पाहिजे. आताची जी जनगणना होती त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम नाही. ओबीसीचा कॉलम नाही तर तुमचा मग जातीचा कॉलम येणार कुठून? देवा शपथ सांगतो, कुठल्या मतदारसंघामध्ये किती माणसं आहेत ह्याचं गणितच तुम्हाला मला कळू दिलं नाही. या लोकांनी, कारखानदारांनी कळू दिलं नाही, इथल्या राज्यकर्त्यांनी कळू दिलं नाही, पवार पाटील देशमुख नाही कळू दिलं. अरे बीड जिल्ह्याची जनता आमची, बीड जिल्ह्याच्या जनतेनं क्रांतिसिंह नाना पाटलांना बीडमध्ये खासदार केलं. मला वाटतं बबनराव ढाकणेनं सुद्धा खासदार केलं होतं इतिहासामध्ये. अरे जाऊ द्या, राजकारणामध्ये आपलं कोण परक कोण हे ओळखायला शिका. वास्तवावर कोण बोलतंय, आपल्या प्रश्नावर कोण बोलतंय हे ओळखायला शिका. उत्तर प्रदेशमध्ये अरे फुलंदेवीला निवडून दिलं लोकांनी. फुलंदेवीला चंद्रशेखर आझादला निवडून दिलं की नाही? खासदार झाला की नाही चंद्रशेखर आझाद? रावण म्हणतात. अरे एका अभिनेत्यानं, परत एकदा सांगतो, त्या थलपतीने 2 वर्षापूर्वी पक्ष काढला, मुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही आम्ही महाराष्ट्रातली माणसं, त्याचं काय असतंय वितवा, आणि ते काय निवडून येत असतंय वितवा, त्याला काय भाजपचं तिकीट मिळालं वितवा, हे काय. अरे असं म्हणण्यानं एकमेकाची जिरवाजिरव. तुम्ही शेतकरी माणसं आहे की नाही या गावातली? आपल्या बांधाचा भाऊ बंदकीचाच बरं का, बांधाला बांध कोणाचा असतो? भाऊकीचाच असतो. त्या बांध जरी नुसता नांगराचं थोडस फाळ जरी लागला बांधाला, जरा टोकरला गेला एका बाजूनं, बैलानं वळता टाकला, बैल हे झाला, जरा बांधाला नुसता फाळ जर लागला, बांध फुटला, आपण दंडकं घेऊन भावावर जातो की नाही?
जातो की नाही? जातो की नाही? मग महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये 7 लाख कोटी रुपये आहेत. या वर्षीचं सांगतोय, एक वर्षाचं बोलतोय मी. 7 लाख करोड रुपये आहेत. कुणाचे आहेत ते सगळे? तुम्ही घाम गाळता की नाही? तुम्ही रेशन आणता की नाही? तुम्ही कपडा लत्ता आणता की नाही? तुम्ही डिझेल आणता की नाही? तुम्ही ट्रॅक्टर विकत घेता की नाही? तुम्ही मोटरसायकल आणता की नाही? पोरांना शिकवता की नाही? त्याला कपडा लत्ता आणता की नाही? तुम्ही मोटरचं भाडं भरता की नाही? मग पैसे हे कुणाचे आहेत? आपले आहेत का नाही? मग बांध टोकरला म्हणून जर सख्या भावाच्या अंगावर जर आपण कुदळ, फावडं, दांडकं, कुऱ्हाड घेऊन जात असेल, तर महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये 7 लाख करोड रुपये आहेत. त्या 7 लाख करोड रुपयांपैकी अर्धा टक्का सुद्धा तुमच्या वाट्याला नाही. आणि तुमची संख्या किती आहे? 60%, 55%, 52%. मोजा ना आम्हाला. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या. या सरकारनं 18 महामंडळ, हे सरकार येण्या अगोदर 18 महामंडळ जाहीर केली. वेगवेगळ्या समाजाच्या महापुरुषाच्या नावानं महामंडळ स्थापन केली. त्याला अध्यक्ष मिळाला नाही, त्याला शिपाई मिळाला नाही, त्याला कार्यालय मिळालं नाही. बजेट तर कुठल्या कुठं. फडणवीस साहेब, आम्ही ओबीसी बांधवांनी तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही लय आमचं भलं केलंय म्हणून नाही निवडून दिलं. पण जरांगे पाटलाच्या सांगण्यावरनं त्या अवलादीने आमचं आरक्षण घालवण्याचा घाट घातला होता, म्हणून आम्हीच तुम्हाला, गावगाड्यातल्या ओबीसीनीच तुम्हाला निवडून दिलं. हे तुम्ही मान्यही केलं. पण आज रोजी तुम्ही आमच्या बाजूने बोलायला तयार नाही. हे वास्तव आहे. मी राजकीय बोलायला आलो नाही, कुठल्या पक्षावर टीका करायला आलो नाही, कुठल्या नेत्यावर टीका करायला आलो नाही. पण गावगाड्यातला ओबीसी जागा झाला पाहिजे. गावगाड्यातल्या 18 पगड जाती एकत्र आल्या पाहिजेत. गावगाड्यातला दीनदलित बांधव एकत्र आला पाहिजे. म्हणून आज जात निहाय जनगणना झाली पाहिजे. तिच्या 100 सभा आम्ही घेत आहोत. आणि त्या सभेचा शुभारंभ माझ्या पाथर्डी जवळच्या शिरसाटवाडी गावामध्ये आम्ही घेतली. हे बघा, मी काही जास्त मोठं बोलत नाही. मी कोण आमदार, खासदार, मंत्री, राजकारण हे सगळं सोडून द्या. ज्यावेळी ओबीसीचा इतिहास लिहिला जाईल ना, ओबीसीचा इतिहास लिहिला जाईल, त्या दिवशी वडीगोद्रीचं नाव येईल. ओबीसीचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी या शिरसाटवाडीत आमची पहिली सभा झाली. काय आमच्याकडे कारखाना आहे का? आम्हाला कोण पैसे देतंय का? आम्हाला अंतरवलीप्रमाणे मंत्री संत्री रात्री अपरात्री येऊन भेटतात कोण आम्हाला? तिच्या आईला येत असताना सानप साहेबांना म्हणलं, सानप साहेब आपलं कसं होणार? अरे काय नाही, अरे जिगरबाज माणसं माझ्या समोर बसलेले आहेत, माझ्या माता भगिनी इथं समोर बसलेले आहेत. तुमच्याच भागामध्ये अरे पड पावसामध्ये त्या दैत्य नांदूरला सभा घेतली. अरे आमच्या माता भगिनी 1.5, 2, 3 तास पाऊस पडत होता, हल्ल्या नाहीत माझ्या माता भगिनी. अरे उन्हात पावसात डोंगराच्या कुशीला भर पावसात काबाड कष्ट करणारी माणसं तुम्ही आहात. पण तुमचा अंत बघायचं या लोकांनी ठरवलंय. आज गोपीनाथराव मुंडे जर असते ना, पहिलं आंदोलन गोपीनाथराव मुंडेंनी सुरू केलं असतं. काय म्हणतोय मी? हे आंदोलन कुणी सुरू केलं असतं? अरे 5 जुलै 2010 रोजी संसदेत भाषण करणारा माणूस गप्प बसला असता? नाही. तुम्ही ऐका, मी त्यावेळी किती वर्षाचा असेल? गोपीनाथराव मुंडेंचं भाषण ऐका आणि आपल्या सगळ्या तरुणांना समजावून सांगा. मला अभिमान आहे, ओबीसी मधले काही लोक आता एवढी चांगली प्रगती करतायत. नक्की याचंच दुःख नाही. युपीएससीची गेल्या वर्षीची यादी लागली. शिरसाटवाडीतल्या लोकांना मला सांगायचं आहे, NT-D मधल्या पोरांनी युपीएससीच्या यादीमध्ये, म्हणजे ओबीसीच्या पोरांनी, फक्त NT-D मधल्या पोरांनी अरे 10 युपीएससीच्या जागा वन टाइम मारल्या. आबाळात न पडतंय काय? काबाड कष्ट करावं लागतं. आईबाप घाम गाळतात आणि पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात. नवनाथ आबा, हे आपल्याला करावं लागेल, सांगावं लागेल. ओबीसीना एकत्र आणावं लागेल. ज्या जाती मागं पडले त्यांना पुढे आणावं लागेल. 100 वर्षापूर्वीची परंपरा आहे. भगवान बाबांनी त्यावेळी सांगितलं, जमीन विका, आपण पोरांना शिकवा.
त्याचा हा परिणाम आहे. कोणतरी म्हणतोय अरे ही कशी झाली, एक कोणतरी ती दमानिया बाई कोणतरी आली होती, ती म्हणली नाही, हे मला बोलायचं नव्हतं खरं, पण समजलं पाहिजे आपल्या लोकांना. काय बोलली माहितीये का, मुंडे साहेबाच्या काळात म्हण ही लोक नोकऱ्यामध्ये गेली, महाराष्ट्रातल्या नोकऱ्यामध्ये गेली आणि पुणे सगळ्यांनी बदल्या करून पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये आली. जणू काय अतिरेकी, गुन्हेगार. अरे अभ्यास केला, शिक्षण घेतलं. अरे डीएड झाल्याशिवाय तर शिक्षक झाला का? युपीएससीची प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यू झाल्याशिवाय अधिकारी झाला का? अरे एमपीएससीची परीक्षा दिल्याशिवाय अधिकारी झाला का? काही बोलायचं, जातीवादी भावनेतनं बोलायचं, टीकात्मक बोलायचं नाही. या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या कुठल्याही जातीवरती, जातीतल्या नेत्यावरती, जातीतल्या कार्यकर्त्यावरती, जातीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती जो कोणी काही बोलेल त्यावेळी लक्ष्मण हाके नव्हे, ओबीसीची चळवळ ठामपणे जाते भेद विसरून 450 जाती त्याच्या पाठीशी उभ्या राहतील. ही ओबीसीची एकजूट महाराष्ट्रामध्ये उभी करायची आहे. आता टीका होती आम्हाला, माधव मधलीच लोक ओबीसीचं आंदोलन करते, पण आम्ही आहो ना ओबीसी मध्ये. मायक्रो ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. बिचारा गावगाड्यामध्ये आपल्या व्यवसायात काम करतोय, त्या माणसाला आपल्याला विश्वास द्यावा लागेल. तो जरी रस्त्यावर तुमच्या बरोबर नसला तरी पाठीमागं तुमच्या बरोबरच राहणार आहे. आणि 450 जातींनी ठरवल्यावर कुठला थलापती, कुठला अंतरवली सराटीचा नेता आता 15 तारखेला सभा घेणार आहे? अरे आम्ही गावगाड्यातल्या सभा घेणार. 1500, 2000, 5000, 10,000 फरक पडत नाही आम्हाला. अरे आम्ही काय कुठले काय, अरे आम्ही शोषित वंचित पीडित माणसं, बलुत्या आलुत्यामधली माणसं, अरे काबड कष्ट करणारी माणसं, आम्ही वाड्या वस्त्यावर जाऊ. आम्हाला बी वाटलं असतं ना पाथर्डीच्या चौकात सभा घेऊ, 200 गाड्यांची रॅली आली पाहिजे, 200 फोर व्हीलरची, एवढा एवढा मंडप मारला पाहिजे, 2 लाख लोक गोळा केली पाहिजेत. अरे त्या चौकाची कॅपॅसिटी किती? 10,000 माणसाची. गुढी सांगतो किती? किती 10 लाख माणसं गोळा झाली. अजून एक सांगतो, हसू नका. गडी काय बोलला माहितीये का? 6 कोटी आमची संख्या, 6 कोटी. अरे 6 कोटी, मग दलितांची संख्या किती, मग ओबीसींची किती, मग अल्पसंख्याकांची किती? म्हणूनच आमची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. अरे एखाद्या भरट्या सुरट्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं बाबासाहेबांनी तुम्ही आम्हाला जे हक्क अधिकार दिलेत ते जर बदलणार असाल, आमच्या अनाथ माती कालवणार असाल. मी मगाशी सांगता सांगता एक माझा मुद्दा राहिला. त्या आमच्या उरळी कांचन जवळ एक नगरपालिका झाली, फुरसंगी उरळी कांचन. त्या नगरपालिकेमध्ये 9 ओबीसीच्या राखीव जागा होत्या. किती जागा होत्या? 9. कधीही माहिती गाडा, त्या 9च्या 9 ओबीसीच्या जागा कुणाला गेल्या? कोण निवडून आलं? मराठा कुणबी. राहिलंय तुमचं आरक्षण? राहिलंय? पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये 42 जागा ओबीसीसाठी सुटल्या होत्या. त्या 42 पैकी 31 जागा ओबीसीच्या 42 जागांपैकी 31 जागा मराठा कुणबीने घेतल्या. किती घेतल्या? म्हणजे ओबीसी म्हणजे मराठा कुणबी का? ओबीसी म्हणजे सुतार नाही, लोहार नाही, कुंभार नाही, बेरेड बेडर रामोशी नाही, धनगर नाही, माळी नाही, वजारी नाही, बंजारा नाही. ओबीसी म्हणजे आता इथून पुढे फक्त मराठा कुणबी. आता कसं सांगायचं? 9 दिवस उपोषण केलं, एकदा केलं, 2दा केलं, मार खातोय, हल्ले सहन करतोय, भिडतोय, लढतोय, सभा घेतोय. काय केलं पाहिजे अजून? मी शिरसाटवाडीच्या लोकांना परेशानीमध्ये नाही टाकत, अख्खा महाराष्ट्र बघतोय आपल्या या सभेकडं. समाज माध्यमाद्वारे, सोशल मीडियाद्वारे, फेसबुक, व्हॉट्सअप, आपल्या मीडियाच्या द्वारे आम्ही जे इथं उभे आहे ना, आम्हाला या मीडियानं सहकार्य केलंय. लोकशाहीचा 4था स्तंभ मीडियातल्या पोरांनी आम्हाला स्पेस दिली म्हणून आम्ही तुम्हाला कळलो. नाहीतर आम्हाला रोहित पवारासारखं शरद पवाराच्या घरात जन्माला यावं लागलं असतं. मग आम्हाला बोलता आलं असतं मिटू 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 मिटू. रोहित पवार काय माझा दुश्मन नाही,
पण घरात पद किती आहेत एकदा काढून बघा ना. आणि आम्हाला थलपती व्हायचंय. कसला थलपती होतोय तू? हा, पालथापती. कोण? कुठली माणसं? हा, अरे गावगाड्यातलं एक घर आहे म्हणून त्याचं घर काढून लावणार तुम्ही? ओबीसी असंघटित आहेत, ओबीसी एकत्र येत नाहीत, ओबीसीनं राजकारण कळत नाही, ओबीसींच्या हातात कारखाना नाही, ओबीसींच्या हातात आमदारक्या खासदारक्या नाहीत, म्हणून तुम्ही त्यांना बदनाम करणार, म्हणून तुम्ही त्यांच्यावर हल्ले करणार. म्हणून आमची जातनिहाय जनगणना करा, आम्हाला मोजा, आम्ही किती आहोत. तर बाबासाहेबांनी हा विचार मांडला. साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी मोजला. सलग 10 म्हणजे 100 वर्ष, दर 10 वर्षानं इंग्रज मोजत होते तुमची गुन्हेगार जमाती किती आहेत, बोलू तालुक्यामध्ये काम करणाऱ्या. एक प्रिन्स जोसेफ नावाचा एक कोवळा 21 वर्षाचा पोरगा वाराणसीला कलेक्टर म्हणून आला. गोष्ट 1828ची आहे. ध्यान देऊन ऐका सगळ्यांनी. जरा माझे आबालवृद्ध माणसं आहेत, शेतकरी माणसं आहेत, थोडंसं समजा, डोक्यावरनं गेलं तरी समजून घ्या. 1828 साली एक प्रिन्स जोसेफ नावाचा एक कलेक्टर वाराणसीला आला होता. त्या माणसाला इंग्लंडमधल्या व्हिक्टोरिया राणीने सांगितलं की या वाराणसी शहराचा तुला विकास करायचा आहे. त्या माणसानं जातनिहाय जनगणना केली. त्यांनी चर्मकार किती आहेत ते मोजले, त्यांनी देवाची पूजा करणारे देवऋषी किती आहेत ते मोजले, म्हणजे पुजारी. त्यांनी त्या वाराणसी शहरामध्ये स्वच्छतेचं काम करणारे मेहतर समाजाचे किती लोक आहेत ते मोजले. त्यांनी शासक किती आहेत, नोकरदार किती आहेत ते मोजले. त्यांनी कुठल्या गल्लीमध्ये कोण राहतंय त्याचा अभ्यास केला, कुठल्या गल्लीमधला रस्ता पक्का आहे त्याचा अभ्यास केला. गावच्या ग्रामदैवतामध्ये म्हणजे असं ग्रामदैवत दैवताच्या गाभाऱ्यामध्ये कोणाला प्रवेश दिला जातो त्याचं लिहून ठेवलं. कोण गाभाऱ्यामध्ये बसतो आणि कोण गाभाऱ्याच्या बाहेर बसतो त्याचं लेखन केलं. पालखी निघाली की पालखीला खांदा कोण देतो त्याचं वर्णन केलं. पालखीच्या पुढे ढोल कोण वाजवतो त्याचं वर्णन केलं. पालखीच्या समोर ड्युटी धरून कोण येतो त्याचं वर्णन केलं. मग व्हिक्टोरिया राणीने त्यांना प्रश्न विचारला की हे असं का, हे असं का. त्यावेळी त्या कोवळ्या चुनचुनीत 22-23 वर्षाच्या कलेक्टरनं व्हिक्टोरिया राणीला पत्रामध्ये लिहून सांगितलं की इथं समाजाची उतरंड आहे, एकमेकाला पाण्यात बघितलं जातं, दीनदलित बांधवांना स्वच्छतेची कामं करावी लागतात, त्यांना माणूस म्हणून इथं जगण्याचा अधिकार नाही, बलुत्या आलुत्याला स्वच्छतेची कामं करावी लागतात. भटक्या विमुक्त जाती जमाती जल जंगल ओसाड माळरानावरती काबाड कष्टाची कामं, वाहतुकीची ने आणीची कामं, पोती उचलण्याची कामं, मीठ तयार करण्याची कामं, हे सगळं वर्णन ज्यावेळी त्या कलेक्टरनं त्या राणीला पाठवलं त्यावेळी मग सायमन कमिशन आला, गोलमेज परिषद आल्या, अनेक कुठल्या हे का सांगायला लागलोय, हे कळलं पाहिजे आपल्या माणसांना. उगाच यायचं जात नाही यायचं जात नाही, अरे कशासाठी, का, काय आहे त्याचं कारण, काय आहे त्याचं धोरण, काय एवढं आतडं ओरडून तुमच्या समोर सांगतोय. हे समतेचं तत्व आहे. बाबासाहेब आंबेडकर आपल्या मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बोलले होते, आभाळातनं पडलेल्या पाण्यावरती, इथल्या हवेवरती आणि इथल्या जमिनीवरती सर्व जीवांचा, सर्व माणसांचा समान अधिकार आहे. मजूर पक्षाचा जाहीरनामा. आणि त्या मजूर पक्षाच्या द्वारे त्यांनी कोकणामधल्या कुणबावा करणाऱ्या इनामदारांच्या, वतनदारांच्या, जहागीरदारांच्या, सरदारांच्या जमिनीवरती जी कुळं काम करायची, ज्यांच्या माता भगिनीला घोळदार साडी नेसायचा अधिकार नव्हता, ते कुणबी नाड घालायचे, नाड लंगोट घालायचे आणि वतनदाराच्या जमिनीवर काम करायला जायचे. त्याला कुणबावा करणे म्हणतात, त्याला कुणबी म्हटलं गेलं. तो कुणबी कोकणातला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तो कुणबी ज्या कुणब्यांसाठी मजूर पक्षाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला, अरे तो कुणबी ओबीसी मध्ये घातला होता. अरे तुमची 50 एकर जमीन, 100 एकर जमीन तुम्हीच कसताय, तुम्हीच रानात जाताय, तुम्हीच सन्मानानं घालत येताय.
स्वतःची जमीन स्वतः कसल्यावर अन्याय अत्याचार होतो का? पण तुम्हीच जर एखाद्या जमीनदाराच्या कामावर गेला तर तुमच्यावर अन्याय होईल का नाही? तुम्हाला कमी बघितलं जाईल का नाही? आमचा गडी असंच म्हणलं गेलं की नाही? आमचा गडी लय शपरलाय र, आज आलाच नाही र. गडी काही माणूस नाही. ती कुणबी हा शब्द पकडला आणि जरांगे सारखा चौथी नापास हरामखोर माणूस ओबीसीच्या अनाथ माती कालवण्यात यशस्वी ठरला. काय बोललो मी? हे वास्तव आहे, हे कटू आहे. हे ज्याला कळलं, कधी कधी वाटतं आईला उगच काय हे कशासाठी एवढं नॉलेज कशासाठी घेतलं. आयोगावर गेलो, रात्रंदिवस अभ्यास केला, बाबासाहेबांना समजून घेतलं, महात्मा फुलेनं समजून घेतलं, मुंडे साहेबांना समजून घेतलं, पासवानानं समजून घेतलं, लालू प्रसाद यादवांना समजून घेतलं, मंडल आयोगाला समजून घेतलं, विश्वनाथ प्रताप सिंगांना समजून घेतलं, बाळासाहेबांच्या भूमिकेला समजून घेतलं, आदिवासींच्या चळवळीनं समजून घेतलं. आईला मेंढर राखली असती तर बरं झालं असतं असं वाटतं कधी कधी. असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या, असं रात्रंदिवस येड्यासारखं गावागावानी फिरावं लागलं नसतं. अज्ञानात सुख असतं. दिवसभर काबाड कष्टाचं काम केलं, संध्याकाळी झोप येते आराम करून. काय ओबीसी कुठलं काय, कशाचं काय, कुठलं काय, हे का बोलतोय? आपल्यावर अन्याय करतायत लोक. महाराष्ट्रात अन्याय होतोय, ओबीसीवर अन्याय होतोय. या ओबीसीच्या प्रश्नावर एकही माणूस बोलायला तयार नाही. बोलतेत आणि आपली मतं निवडणुका लागल्या की ओबीसी सेलचा प्रमुख कुठे आहेत? भाजपचा ओबीसी सेल प्रमुख ओळखता का? नाव सांगता का? भाजपच्या ओबीसी प्रमुखाचं नाव कोण सांगाल? त्याचा सत्कार आता इथं लगेच. ओबीसीच्या राज्याच्या भाजपच्या ओबीसीचा सेल प्रमुख कोण आहे? त्याचं नाव सांगावं हातवर करून. आहे का नाही? कुणाला माहित झालं? एकट्यालाच भाजराला माहिती आहे बघा. कधी बोलला आपल्या आरक्षणावर? कधी बजेटवर बोलला? कधी कुठल्या मोर्चाला आला? कधी एखादी प्रेस घेतली? निवडणुका लागल्यावर पुढं काँग्रेसचा कोण आहे ओबीसी प्रमुख? मला तर काय नाव माहित नाही बाबा. आहे ना? कोण बोललं? कधी आले पुढं? कधी बोलले? शिंदे साहेबांचा ओबीसीचा प्रमुख कोण आहे सांगाल? मग ठाकरे कुटुंबियाचं तर काही देणं घेणंच नाही. त्यांचं काही देणं घेणंच नाही. ठीक आहे, आहेत ना. मग त्यांनी सभा घेतली ना? घेतली की नाही सभा? का घेतली? जळतंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय ना. शिरसाटवाडीच्या लोकांनी उगाच सभा घेतली काय? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या घरातली माता भगिनी चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. और किती वर्षापूर्वी हे त्यांनी सांगून ठेवलंय. आणि तुम्ही आम्ही विचार झाला पाहिजे, विचार केला पाहिजे. गोपीनाथराव मुंडे सारखा माणूस जर नाथऱ्यामधून देशाच्या संसदेमध्ये जात असेल, जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केलं त्यांनी. आता मी माझ्या सभेमध्ये कायम सांगतो, मी कुठल्या सांगली जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचा आहे. आम्ही उगाच छोटं होतो त्यावेळी आमच्यातली पुढारी माणसं म्हणायची, आपल्या समाजात एक खूप मोठा माणूस जन्माला आलाय आणि त्यांनी मोर्चा काढलाय. कोण म्हणायची? धनगर समाजाची माणसं म्हणायची, नेते म्हणायची. कोण माणूस? तर गोपीनाथ मुंडे नावाचा माणूस. अरे जातीपातीच्या पलीकडे जाऊन, 18 पगड जातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा लोकनेता होण्याचं काम आपल्यातल्याच माणसाने केलं असेल तर तुमच्यावर ही वेळ यावी नाही. महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही, तर महाराष्ट्र गावगड्यामधल्या 18 पगड जातींची हक्क अधिकाराची जहागिरी आहे. अरे काय लवंड आहे आणि कुठला भंडार आहे? काय करतो रे तुम्हाला? वारकरी संप्रदाय. आम्ही जगतो वारकरी संप्रदाय. खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. खूप येड्यात काढण्याचं काम तुम्हाला मला केलं जात आहे. म्हणून खूप काही बाबा जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात पहिली सभा 100 सभांपैकी पहिल्या सभेचा मान. आता मला एक खूप आनंद पण या गोष्टीचा आहे. मला नारळी सप्ताहाला एवढ्या लोकांचे फोन येतात. फोन आलं की त्यांचं चालू होतं 2051 सालचा सप्ताह या गावामध्ये होणार आहे.
2040 सालचा सप्ताह या गावामध्ये होणार आहे. 2035 सालचा सप्ताह म्हणजे पुढच्या 25 वर्षाच्या सप्त्यांची तुमची रांग इथं तयार झालेली आम्ही बघितली. आपल्याला ओबीसीच्या 100 सभांची यादी सुद्धा याच भूमीत आम्हाला बघायला मिळाली. अरे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण मी फिरतो, गावाच्या गावं आपली आहेत. नाही, कुठल्या तरी नेत्याची चाकरी करायची, कुठल्या तरी नेत्याची हुजरीगिरी करायची. हाके सर तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण तिकडे जावा, तिकडं तिकडं तिकडं. म्हणजे लढलं कोण? पश्चिम महाराष्ट्रातला क्रांतिसिंह नाना पाटील नावाचा माणूस, गोरगरिबाची भाषा बोलणारा माणूस निवडून कुठं आला तर बीड जिल्ह्यामध्ये आला. हे का सांगतोय मी? त्या लोकांना काहीतरी म्हणायचं, ह्या लोकांना असा नाही माझा उद्देश. ही क्रांतीची भूमी आहे याचं मला भान आहे आपल्याला. नवनाथाबा, बटुळे मामा, सानप साहेब, सगळे बारगजे साहेब, सगळी माणसं. आपल्याला हे करावं लागणार आहे. इतिहास संघर्ष करणाऱ्याचा लिहिला जातो, कुणाची तरी हुजरेगिरी, चाटुगिरी, पदासाठी लोचटगिरी करणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही. म्हणून विजय थलपती आभाळातनं पडत नाही, त्यासाठी मातीत माणसात मिसळावं लागतं. सुखदुःख समजावून घ्यावी लागतात. आपला वारसा समजून घ्यावा लागतो. आपल्यात कोण होऊन गेलं, त्यांनी काय केलं आणि आपल्याला पुढं काय करायचंय याचं काहीतरी कुठंतरी एका कागदावर मांडावं लागतं, बोलावं लागतं, संवाद साधावा लागतो. खरं तर आज या गावामध्ये पहिली सभा, मी काही ठराव आणलेले आहेत, हे ठराव आपण इथं मांडायचे, सगळ्यांनी हात वर करून याला संमती द्यायची आणि माझं भाषण संपल्यानंतर आभार प्रदर्शनाचं काम असेल तर आपण एक 5 ठराव इथं मांडणार आहोत. त्या ठरावाला, तो ठराव वाचून झाला की सगळ्यांनी हात वर करून संमती द्यायची आणि कुणाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांच्याकडे माईक दिला जाईल, त्यांनी त्याच्यावर बोलायचं. जास्त वेळ बोलायचं नाही, पण येस नो एवढं सांगायचं. तर पहिला ठराव आम्ही असा करतोय, आम्ही म्हणजे आपण सगळे, आम्ही ओबीसी बांधव, वी द पीपल ऑफ ओबीसी, आम्ही सगळ्या ओबीसीच्या जात समूहामधली सगळी माणसं आम्ही पहिल्या सभेमध्ये असा ठराव करत आहोत. हा ठराव वाचला की सगळ्यांनी हात वर करून संमती द्यायची. पहिला ठराव, असे 5 ठराव आहेत, तेवढे वाचून दाखवतो आणि मग आपलं भाषण संपलं असं जाहीर करेन मी. तर त्यातला पहिला ठराव असा आहे, केंद्र सरकारनं तात्काळ जातनिहाय जनगणना करावी. देशातील सर्व ओबीसी, भटक्या, विमुक्त, एससीबीसी, इतर मागास घटकांची अधिकृत लोकसंख्या नोंदवून सामाजिक आर्थिक स्थिती स्पष्ट करावी. मंजूर आहे का? बर. आता दुसरा ठराव, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि निधी वाटप करावे आणि जातनिहाय जनगणनेच्या आधारे शिक्षण, नोकरी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकास योजनांमध्ये प्रतिनिधित्व द्यावे, आम्हाला संधी द्यावी. हा ठराव मंजूर आहे का? आता तिसरा, ओबीसींची राजकीय आरक्षणे कायम ठेवावीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने कायदेशीर आणि घटनात्मक उपाययोजना कराव्यात. मंजूर आहे का? आता चौथा, सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचा स्वतंत्र अहवाल जाहीर करावा. प्रत्येक समाज घटकाची शिक्षण, रोजगार, जमीनधारणा, उत्पन्न आणि शासकीय योजनातील सहभागाची माहिती सार्वजनिक करावी. मंजूर आहे का? तर आता शेवटचा ठराव, जातनिहाय जनगणनेला ग्रामसभेचा पाठिंबा. आमची ग्रामसभा जातनिहाय जनगणनेच्या मागणीला पूर्ण समर्थन देते. हा आपला शेवटचा ये 5 मिनिटं दे. नाही, 5 मिनिटं असेल तर माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. एखाद्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये एखादं लेक्चर असावं, तशा पद्धतीने मी तुमच्या समोर काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. कुणावर टीका करायची नाही, कुणावर टिप्पणी करायची नाही, कुणाला वाईट म्हणायचं नाही, कुणाला शिव्या द्यायच्या नाही. या भावनेतून मी माझं मनोगत तुमच्यासमोर व्यक्त केलेलं आहे. 2 दिवसाच्या गॅप नंतर आपण विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये पुढच्या जवळजवळ 40 ते 50 सभांची घोषणा करणार आहोत. या गावातल्या सर्व तरुण मंडळी ज्यांच्या हातामध्ये 1 लाख रुपयाचा, 50,000चा, 60,000चा अँड्रॉइड मोबाईल आहे,
त्या सगळ्या तरुण बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे. मी कुठला कारखानदार म्हणून तुम्हाला विनंती करत नाही, कुठला आमदार खासदार आम्ही सगळे काय आमदार खासदार करू नये, आम्ही तुम्हाला विनंती करत नाही. पण आपल्या हक्क अधिकाराची लढाई तुम्हाला आम्हाला पुढे येऊन लढावी लागेल आणि या लढाईमध्ये तुम्ही सगळेजण सहभागी व्हाल. सोशल मीडियाच्या माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून, बातम्या शेअर करण्याच्या माध्यमातून तुम्ही सगळी मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा मी तुमच्या समोर व्यक्त करतो. आणि